हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा. तर आजचा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. मेन पॉईंट पाणी असतं, तर पाणी आत्ता भरून झालंय, म्हणजे गेलंच पाणी, थोडंसं भरलं पाणी. तर नळ बाहेर आहे, त्याच्यामुळे तिकडून पाणी भरावं लागतं इकडं. तर पाणी भरण्यातच 1-1.5 तास जातो, बाकी काही काम होतच नाही. पाणी आणि सकाळी सकाळी लवकर येतं. 7:30ला आलं होतं पाणी, 8:30पर्यंत होतं, 8:15 8:30पर्यंत. तर पाणी भरायला एवढा वेळ जातो ना, त्यामुळे दुसरं काय कामच होत नाही. पाणी भरलं, त्याच्यानंतर आता झाडू मारलाय, सगळ्या रूम क्लीन केलेत. आता करायचा आहे स्वयंपाक, कपडे धुवायचेत. तर आता उरकते, बघू. भाजीला तर काहीच नाही आहे, इकडं आले. मी पण काय आणलं नाही आता ना, म्हटलं इकडं असेल. भाजीला काय नाही, आता आबा कधी मार्केटला जातील तेव्हा आणतील. तर आज असंच काहीतरी करावं लागेल. तर चला, आज दाखवते तुम्हाला. रूम क्लीन झालेली आहे, असंच कंटिन्यू राहा. तर झाड वगैरे मारून झाला. इकडची रूम बघा, ही इकडं बॅगा ठेवलेत, तिकडं त्या फ्रेम वगैरे आहेत, वास्तुशांतीला भेटलेल्या, अजून लावल्या नाहीत, काय नाहीत. इकडं असं काहीतरी सामान, इकडं अंथरून वगैरे. तर झाडून घेतलंय, क्लीन आहे. दोन्ही पण बेडरूम क्लीन केलेत, हॉल झालाय क्लीन. तर आता इथं जे मी काय सामान आणलेलं मुंबईवरून, त्या पिशव्या इथं ठेवल्यात. आज सामान काढलंय मी. तर आज अजून बाथरूम वगैरे सगळं क्लीन करायचं आहे. पाणी थोडंसं भरलंय आणि आता करायचं आहे स्वयंपाक. तर इथं पीठ मळून ठेवलंय चपातीचं. तर आमच्या पुरत्या 2-4 चपात्याच करायच्या असतात, आवा काय जास्त जेवत नाहीत. इथं केली घेवड्याच्या डाळीची आमटी, कारण आमटीला काहीच नव्हतं, डाळ होती घरात, फक्त घेवड्याच्या डाळीची होती. तर मग त्याची आमटी केली. तर आमटी वगैरे बनवून झाली आहे, फक्त चपात्याच लाटायच्या बाकी आहेत. इकडं भात झालेला आहे. तर मी आता धुते कपडे, कारण कपडे होती 2 दिवसाची, कारण पाणी नव्हतं आलेलं. 1 दिवसाआड पाणी येतं, तसं बोरचं असतं पाणी. ज्या दिवशी येत नाही त्या दिवशी बोरचं वगैरे भरतो. पण 2 दिवस आल्या धुतले नव्हते कपडे, म्हणजे ज्या दिवशी आलो त्या दिवशीच्या, आणि ही दुसऱ्या दिवशी धुतली मी. दुसरा दिवस आहे हा आलेली मी गावावरून. मग 2 दिवसाचे कपडे आहेत. आबांची तरी मी धुतली नाहीत, साईडला ठेवली, म्हणजे उद्या धुवायला. तर बादली भरून कपडे होती आमच्या तिघांची, तेवढी धुतली. पाणी जेवढं भरलेलं त्याच्यामध्ये. तर पाणी वगैरे असल्यावर बाहेरच दगड आहे, तिथं नळाच्या इथंच कपडे धुतो. पण आज पाणी लवकर गेलेलं, लवकर म्हणजे कोणाचं भरूनच झालं नाही, आणि नंबर लागतात तिथं कपडे धुवायला. तर ज्या पहिला नंबर लावलेला त्यांचेच कपडे झाली फक्त. नंतर काही पाणी गेल्यामुळं मग म्हटलं उगाच इकडून पाणी नेण्यापेक्षा बाथरूममध्येच धुवावी. तर तिथं दगडावर चांगले कपडे निघतात, दगड आहे तिथं त्याच्यावर. इथंसुद्धा लादी तशी बाथरूममध्ये बरी आहे, त्याच्यावर पण निघतात. आणि बाथरूम आल्या म्हणजे साफ केलं नव्हतं, लय खराब झालेलं. तर मग म्हटलं कपडे इथंच धुवून, म्हणजे बाथरूम पण साफ करता येईल, म्हणजे लय खराब झालेलं बाथरूम. तर कपडे वगैरे धुतले आणि मग आता सुकत वगैरे घातले. त्याच्यानंतर आता बनवते मी चपाती. तर कंटिन्यू करा असाच व्हिडिओ. गावाला आल्यानंतर एवढं काही काम नसतं, काम म्हणजे फक्त बनवायचं, खायचं एवढंच असतं, बाकी काय नसतं काम बाहेरचं. फक्त घरातलं काम झालं की निवांत असतं. फक्त आल्या 2 दिवस जरा साफसफाईमध्ये हे ते करण्यामध्ये जातात, बस. बाकी काय नाही, दळण वगैरे करायचं. बाहेरचं असं काय दुसरं काम नसतं, घरातलं असेल तेवढंच. अगदी चपाती खातो. गरम गरम चपाती खा.
तर 1 वाजलाय आणि झालंय सगळं काम. भांडी घासते बाहेर. तर बघा किचन क्लीन करून ठेवलंय सगळं. लादी वगैरे पुसली. इथला पसारा जरा व्यवस्थित ठेवला हा. तर लादी इथली पुसली, बाहेरची पुसली. हे बघा हॉलमधली, बेडरूममधली वगैरे फॅन लावले तिथं सुकण्यासाठी. तर बेडरूममधले काही स्वच्छ आहेत, कालच पुसलेले, त्यामुळं तिथं कोण एवढं जात नाही, त्यामुळं खराब नाही होत. 1 दिवसाआड पुसाई येते. बेडवर थोडंसं बेडशीट टाकायचं आहे, चादर. तर इथं कळशी अशा मोकळ्या पडलेत, कारण पाणी लवकर गेलं, कळशी मोकळे राहिलेत. तर बाहेरचं पुसून वगैरे घेतलं. एवढं खराब झालेलं ना, लय खराब झालेलं. कपडे बघा इथंच घातलेत सुकत. आता भांडी घासते. तर पाणी यंदा जरा कमीच आहे. कमी म्हणजे 1 दिवसाआड सोडतायत, कमी आहे त्याच्यामुळं. पण बोरचं वगैरे असतंय पाणी, पण ते भरावं लागतं तिकडून. तर मग त्यामुळे ना जरा जपूनच पाणी वापरायचं चाललंय. भांडी बघा, म्हणजे गावाला आल्यानंतर असंच असतं. गेल्या वर्षी तर होतं पाणी, यंदा सगळीकडेच पाण्याची बॉम्ब असल्यामुळं पाणी जरा जपून वापरावं लागतं. काय काढताय तिथलं तुम्ही? तर भांडी वगैरे घासून घेतली. त्याच्यानंतर हा बाहेरचा ओटा, तो पण लय खराब झालेला. आणि मी कपडे धुतली आणि इथं बाहेर जी ठेवलेली लादी पुसलेली, गॅस वगैरे पुसलेली, तर ते कपडा बाहेरच राहिलेला धुवायचं, लक्षात नाही. तर आता ते परत धुवावे लागतील बाहेरच. आता इथे ओटा साफ करून मग तिथंच धुणार ती पण कपडे. आणि ओटा ना बरेच आबांनी काय खराब लय केलेला, म्हणजे धुतलाच नसेल त्यांनी. आणि कसं खालचं चपलीचं ओलं वगैरे पाय आलं की सगळा चिखल येतो वाट्यावर, सगळा चिखल होऊन जातो. त्याच्यामुळे लय खराब झालेला. मग मी सगळा असा काथ्यानं, जुना काथ्या होता म्हणजे न वापरणारा, त्याने ना सगळा घासून काढला आणि पाणी वाटलं. पाण्याचं जरा बचतच करावी लागते, कारण 1 दिवसाआड पाणी येतं आहे, त्यामुळं थोडं थोडं पाणी हे करत मग सगळा घासून घेतला आणि नंतर पाणी ओतलं. तर सगळं काम झालं. त्याच्यानंतर बसलो जेवाय. आराध्या बसली पायऱ्यांवर, तिची जागा फिक्स आहे, तिथंच ती असती, खेळायला पण तिथंच. आदिराजला इथं दिलंय. आणि आता मी घेतलंय घेवड्याची आमटी, चपाती आणि काकडी वगैरे चिरलेली. दुधाची तरी एखादी. तर इथं आबा आले होते, 1:30 वाजला होता आणि बाजाराला गेले होते आबा. ते बाजार घेऊन आले होते. ह्या दोघांनी पेढे सांगितलेले, पेढे त्या दोघांना खायला. इथे लस्सी आहे. त्याच्यानंतर भाजी इकडे बघा खाली टोमॅटो वगैरे काय काय आणले, लसूण वगैरे नव्हता ते, कोथिंबीर. आणि आणली होती आज मच्छी आबांनी, तर म्हणले मच्छी बनवा आज. फ्रुटी वगैरे ह्या दोघांना आणले बघा. तर इथे बघा कोथिंबीर, मुगाची डाळ, उडदाची डाळ. मी निरमा आणायला सांगितलेला, तो निरमा आणलाय. टोमॅटो, लसूण वगैरे सगळं घेऊन आलेले ते. तर त्याच्यानंतर संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर आता मी बनवते मच्छी. आबांनी आणली होती, मी सांगितलंच. तर इथे बघा तव्यावर फ्राय करायला ठेवली. आणि मच्छीला ह्या ना रवा पण नव्हता लावायला, बेसन पीठ पण नव्हतं. मग फक्त मी चटणी, मीठ आणि हळद टाकून एवढंच टाकले आणि मॅरिनेट करून, म्हणजे तेच मिक्स करून ना मच्छी तळायला ठेवली. साधी आपली गावाकडची मच्छी, कारण काहीच नव्हतं. इथं भाकरी एकच बनवली, कारण आबा म्हणले मी नाही जेवणार. मग चपाती होती शिल्लक, त्यामुळे बनवली आहे एकच भाकरी. इथं मच्छी आणि मिक्सर पण बिघडला आहे, त्याच्यामुळे आता चालला आहे माझा खलबत्त्यामध्ये मसाला करायचा. तर मच्छी तर आणली, त्यामुळे त्याला मसाला तर करावाच लागणार. तर इथं खोबरं गॅसवर म्हणजे जाळावरच भाजून घेतलं आहे. लसूण आणि कोथिंबीर, बस एवढाच मसाला. लग्न आहे ते, लग्नाची पत्रिका आहे. कुणाची आहे लग्न? प्रतीक्षा आणि धोंडीबा. दुसऱ्या गावातली.
तर बघा मसाला करून घेतला थोडासा आणि त्याच्यानंतर मच्छीचं कालवण केलं. मिक्सर आबांना सांगितलेलं दुरुस्त करायला. आबा म्हणले आज नसेल दुकान उघडं, हे नसेल ते नसेल, त्यांनी नेला नाही आणि त्याच्यामुळं मला ह्याच्यात मसाला करावा लागला. इथे मच्छी तयार झाली आहे. आता टेस्ट करायला मी घेते. तर सुक्की छान झालेली मच्छी, काही घालता लय भारी झालेली. आदिराजनं सगळी खाल्ली, फक्त मी एक पीस खाल्ला, नाराध्यानं एक पीस खाल्ला, बाकी सगळी आदिराजनंच खाल्ली. त्याला खूप आवडली ना, अजून मागत होता. तर बघा आजचा दिवस आमचा असा गेला गावाकडचा आल्यानंतर. आणि साधी सिंपल अशी मच्छी खाल्ली, बनवली आणि खाल्ली. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला, खूप सारे आशीर्वाद द्या. पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये गावाकडच्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.